नमस्कार सर. हा कांदा मी बेड पद्धतीने पेरलेला आहे. याच्यावर म्हणजे सऱ्या वरंबा पद्धत अशी आहे की फक्त आपण वरंब्यावरच कांदा लागवड केली आणि सऱ्या चाल्याला फवारणी करता मोकळे आहेत. याच्यात भरपूर उत्पन्न दिडीनं निघते. बाकी आपण जे पाण्यात लागवून लावतो त्याच्यापेक्षा या BBA पद्धत सारखंच हे म्हणजे सरी वरंबा पद्धतीनं कांदा लावलेला आहे. या कांद्यात झडती कमीत कमी दिडीनं लागते आणि भरपूर उत्पन्न मिळते. अच्छा, म्हणजे मशागत करताना बेड कशा सहाय्याने पाडून घेतले आपण? हे बैलजोडीच्या सहाय्यानं बेड पाडले बैलजोडीच्या सहाय्याने. हो. आणि नंतर मग मध्ये या सऱ्यामध्ये पाणी सोडून नंतर मग लागवड केली महिलांच्या सहाय्याने. स्प्रिंकलरनं शिप मारून म्हणजे सुक्यामध्ये समजा लागून अरे वा वा, म्हणजे ते पण स्प्रिंकलरच्या सहाय्यानेच केलं. स्प्रिंकलर सहाय्यानंच लागून लावली. अरे वा. आणि नंतर ते नोजल टाकून हे मिनी स्प्रिंकलर टाकून याचं पाण्याचं पुढचं व्यवस्थापन आहे. व्यवस्थापन आहे. आता सध्या किती दिवसाचा आहे आपला हा कांदा? हा सध्या आता 25 दिवसाचा आहे. 25 दिवसा. किती क्षेत्र आहे आपलं? हे 1.5 एकर. 1.5 एकर. काय वाटते, काय अपेक्षित आहे, किती क्विंटलपर्यंत निघायला पाहिजे याच्यामध्ये? कमीत कमी याच्यात 1.5 एकरात 30 टन अपेक्षित आहेच आहे. 30 टन अपेक्षित आहे, बरोबर.